चला, स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 34 मध्ये बुद्धिमत्ता चाचणीमधील चौरस व वर्तुळातील संख्या हा टॉपिक आज आपण बघणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला चौरस दिलेले दोन्ही पण चौरस आहेत. तर रिकाम्याचा तिथं प्रश्नचिन्ह केलाय का, तर त्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार हे तुम्हाला लॉजिक शोधायचं आहे. तर काय केलंय बघा, त्याने 8 5 आणि 9 दिलंय का. हा, इकडे सरून बसा, दिसतंय. हा, 8 5 9 दिलंय का. सरा इकडे अजून सांगू. हा, काय केलंय बघायचं लॉजिक. काय 8 - 5 3 3 चा वर्ग 9 7 - 2 5 5 चा वर्ग 25. हा, एक सांगितलं का दुसरं तुम्ही सांगायचं, आता बाकीच्यांनी सांगायचं. बोला, पहिलं काय केलंय बघा. इथं 8 5 आणि 9 दिलंय की नाही. तर 9 कसं काय आलं किंवा 8 कसं आलं किंवा 5 कसं आलं ह्याचा आपण विचार करायचा, बरोबर आहे. मग विचार करताना तुमच्या हे डोक्यात आलं पाहिजे की ह्या संख्या येतात कशा काय. त्याच्या अगोदर पण 9 आणि 25 हे पटकन लक्षात आलं पाहिजे की ह्या कसल्या संख्या तर वर्ग संख्या येते, बरोबर का. मग तिथं 3 चा वर्ग कसा काय आला हे लॉजिक आपल्या लक्षात आलं पाहिजे. इथं 5 चाच वर्ग का आला हे लक्षात घ्यायचं. मग काय केलं असणार त्याने, इथं 3 चा वर्ग कसा काय आला. तर बघा, पहिलं 8 - 5 किती आलं, 3 आलं का. आलं का 3. हा, मग 3 चा वर्ग किती आहे, 9 झाला का. दुसऱ्यांदा काय केलंय, 7 - 2 बरोबर 5 आलं का. 5 चा वर्ग किती आला, 25. मग आता तिसरं काय येणार सांगा, 9 - 7 2 2 चा वर्ग 4. पर्याय क्रमांक पहिला. अलग लक्षात, पर्याय क्रमांक 1 येणार. आता तसंच दुसऱ्याचं लॉजिक काय असेल बघा. 2 8 5 दिले, 7 3 9 आहे, 3 परत क्वेश्चन मार्क आणि 4 आहे. तर का आला असेल ह्याचा विचार करा. का अशा संख्या आल्या असतील ह्या. हा, विचार करा जरा, कशा म्हणजे असं का आलेल्या असतील त्या संख्या. तिकडे सरा ना बाळा, मग दिसते. हा, सरा पलीकडे. बोला, का असं आले असेल म्हणून तशा संख्या दिलेल्या आहेत. काय यायला काय पाहिजे, त्यांचं प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवं होतं. आळस द्यायच नाही बाळांनो, बुद्धी चालवायची. काय करायला पाहिजे बघा बरं सरा. चालवा बुद्धी आहे. गणितामध्ये तर सगळं झालेलं असतं. वर्ग घन वजा 1 अधिक 1. मी हिंट देते तुम्हाला. वर्ग वजा 1 आहे, वर्ग वजा 1 आहे. हा, ओळखा काय केलं असेल. आता थोडस लॉजिक लावा, कळते. वर्ग वजा 1 केलाय, मग कोणाचा वर्ग असेल असं वाटतंय. ऐका, 5 आणि 2 मध्ये कितीचा, 5 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे, 3 चा. म्हणजे 5 - 2 केलं 3 आलं का. हा, मग 3 चा वर्ग किती आहे, 9. 3 चा वर्ग 9 वजा 1 केल्यावर किती आला, 8. आलं का लॉजिक लक्षात. दुसऱ्याला आणि तिसऱ्याचं ह्याला तुम्ही सांगायचं. आता बोला, 1 मी सोडवून दिलं. हा, काय करूया, 9 - 7 हा 9 - 7 किती आलं, 2. हा, 2 2 चा वर्ग 4 वजा 1 बरोबर 3. आलं का मधली संख्या. हा, मग आता तुम्ही ओळखायचं मधली संख्या येण्यासाठी. हा, काय केलं, 4 वजा 3 बरोबर 1. 1 चा वर्ग 1 1 वजा 1 0. पर्याय 2. पर्याय क्रमांक कितवा, 2. दुसरा. आलं का लक्षात. हो. कळेल का आता कसं चालवायचंय डोकं ते. हो. समजलंय का नक्की. हो. हा, असं तुमचं तुम्हाला आकलन झालं पाहिजे. मी सांगून नकोय, तुमचं तुमची बुद्धी इथं चालली पाहिजे. वर्ग आहे घन आहे काय करायचं ते सोडवा. आता नोट डाऊन करून घ्या पटपट. आणि गणित करून बघितल्याशिवाय येणार नाहीत. काय सांगत्या, वर्ग वगैरे वजा केल्याशिवाय, बेरीज केल्याशिवाय हे लक्षात येणार नाही. तर त्याच्यामुळे नुसतं होला हो माझ्या मिळवायचं नाही. तुम्हाला ती कन्सेप्ट कळाली पाहिजे की ह्याच्यातनं असंच वजा केल्यानंतर असंच का आलेलं आहे ते. इथं वर्ग वजा 1 कोणाचा वर्ग केलाय, काय केलंय. लक्षात आलंय ना आता. घ्या पटपट. आवरा पटपट, वेळ वाया घालवू नका.
चला चौथा प्रश्न बघा काय सॉरी तिसरा प्रश्न काय दिलाय बघा. त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणावरती 3 2 4 असं शिरोबिंदूवरती आकडे टाकलेले आहेत बरोबर. आणि मध्ये परत अशा संख्या दिलेत. तुम्हाला एवढं क्लिअर व्हायला पाहिजे की 81 169 ह्या कसल्या संख्या आहेत. वर्ग संख्या. काय नंदा लक्षात येतं की नाही कसल्या संख्या येत्या यायला पाहिजेत का नाही वर्ग संख्या. मग आता इथं 81 आणि 169 जर वर्ग संख्या असेल तर इथं येणारी सुद्धा काय असणार आहे वर्ग संख्या. वर्ग संख्याच असणार आहे. मग ऑप्शन ह्याच्यातले कोणते जाणार 3 सांगा. 4 जाणार. 4 ऑप्शन 100% कॅन्सल होणार. पहिला किंवा दुसरा यापैकी असणार का. मग ह्याला लॉजिक काय वापरलंय बघायचं. आता टीचर ह्याचं हा सांगा. टीचर पर्याय हा थांबा तर सांग नंदा का आलं पर्याय नंबर 1. टीचर तिथं 4 हा 4. त्या तिन्हींची बेरीज केली की 9 येते आणि 9 चा वर्ग 81. छान छान छान. 4 अधिक 3 अधिक 2 बरोबर 9 आला. 9. आणि 9 चा वर्ग केला बरोबर किती आला 81. म्हणून हा इथला 81 आला. सेम दुसरं पण तसंच केलंय का बघ. किती झालं हे दुसरं. हा 13 चा वर्ग 169. हा 13 चा वर्ग किती 169. हा सांग मग पुढचं किती येणार. 15 चा वर्ग 225. हा कारण 6 अधिक 4 अधिक 5 म्हणजे बरोबर किती आलं 15. आणि 15 चा वर्ग बरोबर किती येणार 225. म्हणजे ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर आहे पहिला. समजलंय का आता तुम्हाला. इकडे बघ हो. लक्षात आलंय का आता कसं करायचं होतं ते. अशा वर्ग लॉजिक लक्षात येईल का. वर्ग संख्या घन संख्या हे बघायचं असंच का दिलेलं आहे त्याच्यावरून लॉजिक बघायचं. आता पुढचं सांगा 7 टीचर 6 सांगू? 9. हा सांगा काय केलं. 12 7 19 आणि 6 8 14. 12 बरोबर 19 म्हणजे उभी आहेत का बाळा. हा. उभ्या पहिल्या दोघांची बेरीज म्हणजे तिसरा तिसरा. चौकोन आला. त्यानंतर 6 आणि 8 केलं तिसऱ्या 14. उत्तर मिळालं 14. मग आता 9 आणि 4 13. 6 अधिक 8 बरोबर 14 मिळालं. तिसरं काय करावं लागेल 9 अधिक 4 बरोबर किती 13. पर्याय क्रमांक तिसरा. हा पर्याय क्रमांक कितवा तिसरा. बाळा तुला कळालंय का. आलंय का लक्षात नक्की. जमेल ना सोडवायला. चला घ्या आता सोडवून. नसलं कळालं तर पटकन सांगायचं की हे स्टेप मला कळाली नाही तर लॉजिक कसं वापरलं ते कळालं नाही. काय सांगत्या आणि माझ्या होला हो मिळवायचा. हा जोपर्यंत तुम्हाला असं मनातनं कळत नाही बाबा नाही ह्याचं असंच का घेतलं असेल मॅडमने तोपर्यंत तो हो म्हणायचं नाही. कळाल्याशिवाय अजिबात हो म्हणायचं नाही. कारण आता हो म्हणणार आणि पेपरला कोण सांगणार आहे सांगा तुम्हाला. घ्या पटकन लिहून नेक्स्ट बघूयात. आणि सारखं मान वर करून वर बघायचं नाही. एकदा लॉजिक समजावून दिलं का दुसऱ्यांदा आठवायचाच प्रयत्न करायचा. प्रॉब्लेम वाटला तर बोर्डवर बघायचं. क्षणाक्षणाला अजिबात बोर्डवर बघायचं नाही. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू कोणाला सुचतंय सांगा. काय लॉजिक वापरलंय बघा जरा. 7 दिलंय 14 परत 4 आहे. पुन्हा 8 36 9 आहे. 5 क्वेश्चन मार्क आणि परत 4 दिलेला आहे. तर ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल असं विचारलंय का. हा काय करायला पाहिजे सांगा जरा. चला आले का तुमच्या कुणाच्या लक्षात का सांगू मी. जरा विचार तरी करा. असं नाही बाळांनो हे प्रश्न तुम्हाला ऑलरेडी थोडंफार झालेलं आहे ह्याच्यातलं. फक्त उपयोगात आणायचं कसं हे तुम्हाला कळालं पाहिजे. आता गुणाकार येतो भागाकार येतो बेरीज वजाबाकी असं जमतं की नाही सांगा. मग आता तेच आपल्याला उपयोगात आणायचं आहे ना कसं आलेलं आहे ते. बोला काय वाटतंय सांगा ह्याच्यामध्ये. हा मी हिंट देते. गुणाकार आणि भागाकाराचा आहे फक्त. दुसरं काहीच नाही ह्याच्यात. पहिल्यात वर्ग वगैरे नाही घन पण नाहीयेत कुणाचे. गुणाकार आणि भागाकार आहे. काय केलं असेल सांगा. समजलं मला. हा बोला. 9 8 72 हे 7 चौक 28 28 आणि मग 14. ऐका 9 7 8 गुणिले 4 72 किती आलं 28 भागिले 2 किती आलं 14. 8 9 किती येणार 8 9 72 भागिले 2 किती आलं 36. मग आता तिसरं काय असणार आहे सांगा. 20 5 भागिले गुणिले 2 4 बरोबर 20 बरोबर का. इकडे करते मी. किती असणार आहे 5 गुणिले 4 बरोबर 20 भागिले 2 म्हणजे उत्तर किती येणार 10. पर्याय क्रमांक तिसरा बघा बरं. तिसरा. कळालं का काय केलं ते. पहिल्या आणि शेवटच्या संख्येचे पहिल्या आणि तिसऱ्या अंकांचा गुणाकार करायचा
आलेल्या गुणाकाराला 2 ने भागायचं म्हणजे कोणती संख्या मिळत्या? मधली संख्या. आलं का लक्षात? झोप आल्या? आले का लक्षात? 7 चोक 28, हा. 28 भागिले 2 ह्याचं पण कळालं का? पहिली संख्या आणि तिसरी संख्या ह्या दोघांचा काय केला? गुणाकार केला का? आणि आलेल्या गुणाकाराला कितीने भागायचा? 2 ने. लक्षात येईल का आता? म्हणून आता इथं 5 चोक 20 केलं का? आणि 20 भागिले 2 म्हणजे आलं उत्तर किती तुमचं? 10. पर्याय 10. क्रमांक 3. पर्याय क्रमांक कितवा येतोय? 3. कळालं का? हो. ह्याचं लॉजिक सांगा काय टीचर वापरलं असेल सांगू? बरं. हा टीचर सांगू? हा, थांब नंतर सांगते. बोल बाळा तू. थांब. हा, नाही सांगता. 10 अधिक 5 Very good. बरोबर हा, 15. हा, हा, 15चा हा, वर्ग हा. 225. छान. 15चा वर्ग बरोबर किती? 225. छान. 8 सांगा. अधिक 4 12. हा, 12 8 अधिक 4 12. 12चा 12चा वर्ग वर्ग. टीचर तिसरा पर्याय हा, येतो. 12चा 12चा वर्ग वर्ग 144. 44. छान. आणि इथला किती? 9 अधिक 9 अधिक 2 दोन. बरोबर 11. हा. 11चा वर्ग 121. 121 म्हणजे पर्याय क्रमांक कितवा बरोबर आला तिसरा. आपला? तिसरा. तिसरा. आलं का लक्षात आता? गणिताचं तुम्हाला बऱ्यापैकी जमतंय म्हणून इकडे बुद्धिमत्तेचा हे प्रश्न लगेच सुटतील. नाहीतर अगोदर बुद्धिमत्ता घेतला असतं तर कदाचित पटपट लक्षात पण आले नसते. समजलंय का आता कसं सोडवायचं? हा. चला घ्या आता नोट ऑन करून. काही प्रॉब्लेम नाही ना नक्की? नाही. चला घ्या. त्यासाठी मी सारखं सांगत असते वारंवार घन पाठ करा, वर्ग पाठ करा. कळाले का आता घन आणि वर्गांची किंमत? अलग लक्षात का पाठ करायला लागतात ते? अशी गणित सोडवण्यासाठी त्याची गरज आहे. सोडवा. काय म्हणालात? कळालंय का काय? कोणाला शंका आहे? कळालंय का बाळा? चला नेक्स्ट घ्या आता. 7वा प्रश्न. 7वाच आहे ना बाळा? 7वाच आहे का? चला 7वा प्रश्न सांगा. काय लॉजिक वापरलंय? टीचर सांगू का? हा बोला. तिरकस गुणाकार म्हणजे गुणाकार. 4चा हा, वर्ग बोला. हा. 4चा वर्ग 16. 5चा वर्ग 25. आता 4चा 7चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. 25 म्हणजे हे काही तर 4 आहे बरोबर त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणायचं. तिरकस नव्हे, विरुद्ध बाजूला 16. परत इथं 5चा आहे तर 5च्या विरुद्ध बाजूला 25. 7चा आहे तर 7च्या विरुद्ध बाजूला कोण येणार? 49. तिसरा 49. 7चा वर्ग 49 आणि इथं ऑलरेडी 9चा वर्ग 81 दिलंच होतं ना, त्याच्यामुळे ह्याचा काही प्रॉब्लेमच नाही. अलग लक्षात म्हणजे ऑप्शन क्रमांक कितवा येणार आहे? तिसरा. मग बाळा का समजलेलं नव्हतं सांग बरं तुला? का लक्षात आलेलं नव्हतं? वर्गसंख्येत का नाही सांग? मग पटपट का लक्षात आलेलं नाही? यायला पाहिजे होतं का नव्हतं? मग वर्गसंख्या आपल्या गणिताला किती पाठायच्या आहेत का नाही? मग सांग बरं. 1चा वर्ग, 2चा, 4 3चा, 9 4चा, 16 5चा, 25 6, 36 7, 49 8, 64 9, 81 10, 100 11, 121 12, 144 13, 169 14, 196 15, 225 16, 256 17, 289 18 324 आणि 19 361 आणि 20चा. 400 मग हे उपयोगात कोण आणायचं? नुसतं पाडेपाठ असून हे नुसते वर्ग असून पाठ उपयोग आहे का? असे उपयोगात आणायचं कळायला पाहिजे का नाही कुठं काय वापरायचं ते? चला सांगा आता. ह्या संख्या बघता क्षणी कळायला पाहिजे. टीचर सांगू? हा सांग. मूळ संख्या छान. मूळ संख्या. मग आता ह्याच्यानंतरची मूळ संख्या 2 कोणती 3 येणार? 5 7 11 13 17 येणार. आणि झालं. त्याच्यानंतर आलं का लक्षात? ह्याच्यातली सममूळ संख्या कोणती आहे सांग बरं? 2 बरोबर आहे का? हे पण लक्षात ठेवायचं. आणि टीचर दोन विषम मूळ कसले? संख्या 24 नदीचे काय? विषम मूळ विषममूळ कोणती? संख्या 24 आहे. हा असं म्हणते. 2 ही सममूळ संख्या आहे आणि 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25 आहे. हा 1 ते 100 पर्यंत विषम मूळ विषम मूळ संख्या बाळा. विषम 24. आणि मूळ संख्या किती आहेत?
कारण की टीचर एकच सोडून, कारण की ते दोन सम हा आली असती पण ती विषम नाही, ती विषमच नाहीये मुळात. हा ती सम आहे ना बाळांनो, त्याच्यामुळे त्या किती आहेत तर 2 ही सममूळ संख्या एकच आहे, बरोबर का? हा हे पण लक्षात ठेवायचं. एक म्हणजे एकच शिकायचं नाही. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? 1 ते 1 ते 100 100 पर्यंत पर्यंत मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? हा किती आहेत त्या? 8 जोड्या. हा 8. हा होय. मग आणि कोणकोणते आहेत सांगा? 3 पाच, 5 5 5 7 हा बरोबर आहे. 11 13 छान. पुढे 17 19 हा हा अजून कोणते आहेत? 29 31 हा बरोबर आहे. 29 31 हा 41 43 हा बरोबर आहे. पुढे अजून कोणते आहेत? बोला बरोबर. एवढा वेळ लावायचा असतो. 61 63 63 मूळ नाही. संख्ये. 59 61 हा बोला पुढे. हा अजून 41 43 कोण सांगायचं? तिथे सांगितली ती सांगितले. हा हा लावा. 29 31 सांगितली. सांगितलं. बरं मग कोणत्या झाल्या? 29 मोजा 31 व्यवस्थित बाळांनो. 3 5 5 5 5 7 11 13 13 17 19 तिचे 17 19 नाहीये. 17 19 मग मूळ संख्या जोडमूळ नाहीये. हा परत 31 31 29 31 29 31 41 43 हा अजून 59 61 आणि 71 73 झाले की 8 मग आलं का लक्षात? असं आठवायला लागू नये, पटपट आपल्याला आठवलं पाहिजे. वेळ घेऊन एवढा एक्झामला वेळ असतो का सोडवायला? किती दिवस राहिलेत पेपर आता? चला घ्या पटपट पटपट. आणि सराव तुमचा झाला पाहिजे, माझा नाही. पेपर मी देणार आहे का? हा आणि ह्याचं लॉजिक आपल्याला आकलन झालं पाहिजे बघा. प्रत्येक वेळेस मला सांगायला लावायचं नाही किंवा आपला पण काय येतंय सगळ्यांनाच आलं पाहिजे. एक दोघाला येऊन नाही चालणार. काय नुसतं गप्प बसून नाही चालायचं बाळांनो. उत्तर दिल्याशिवाय चूक आहे बरोबर आहे कसं कळणार? चौरस संख्या आहेत, वर्ग आहेत, घन आहेत, मूळ संख्या आहेत, विषम आहेत, कसं कळायचं? झालंय सगळ्यांचं? चला नेक्स्ट 9वा प्रश्न बघूया. सांगा 9व्या प्रश्नाचं. बोला 9वा प्रश्न काय दिलाय बघा. सगळ्यात टोकाला त्रिकोणाच्या म्हणजे जिथं शिरोबिंदू आहे तिथं दिलेलं आहे 1 2 5 आहे, 2 2 2 आहे आणि 3 2 2 असं दिलेलं आहे. काय इथं 16 आलेला आहे सांगा? काय लॉजिक वापरलंय? हा थांब बोला. हा सांग. 5 + 2 + 1 5 + 2 + 1 किती आल्या? 8 आणि 8 हा 8 गुणिले 16 8 8 गुणिले 2 2 किती आलं? 16. 16 हा बोल मग ह्याचं कसं वापरलंय? 2 + 2 = 6 आणि 6 गुणिले 2 बरोबर 6 × 2 = 12. हा बोला मग ह्याचं 3 कसं असणार आहे? + 2 + 2 3 + 2 + 2 बरोबर किती आलं? 7 7. 7 दोन्ही 14 आणि पुढे काय करायचं? 7 गुणिले 2 बरोबर किती आलं? 14. ऑप्शन क्रमांक किती वाय येणार? तिसरा. व्हेरी गुड. चला सांगा पुढचं. हा लॉजिक टीचर सांगू का? हा बोला. 2 चा वर्ग 4 व्हेरी गुड गुड गुड. 2 चा वर्ग 4 हा अधिक 4 8 हा नाही बरं 2 चा वर्ग अधिक 4 करू काय? नाही टीचर, अधिक 2 चा वर्ग 4 आणि 2 चा वर्ग 4 4 हा, 4 2 8 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग बरोबर 8 असं म्हणायचं. हा बोला पुढे. 4 चा वर्ग 16 हा अधिक 4 चा 3 वर्ग चा अधिक 3 चा वर्ग वर्ग हा 9 हा किती झाले मग एकूण बेरीज किती होणार यांचे? 25 25. छान. मग आता इथे किती येणार? हा अच्छा 3 हा 7 चा वर्ग 343 नाही 7 चा वर्ग 49 49 अधिक 1 दुसरा म्हणजे इथं काय केलं? 7 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग बरोबर का? इकडे लिहिते 49 अधिक 1 टीचर अधिक 1 चा वर्ग म्हणजे 49 अधिक 1 किती? 50. ऑप्शन क्रमांक किती वाय बघा दुसरा. दुसरा. छान. आले का लक्षात आता? आले कळाले का काय करायचंय? कळाले. जमेल का आता? हा नक्की घ्या नोट डाऊन करून. आणि लॉजिक असं लिहायचं काय प्रत्येक वेळेस खाली सराव होईपर्यंत. पेपरला भरभर केलं तरी चालतं पण आता लिहिताना मात्र व्यवस्थित समजावून घेऊन लिहायचं.
घ्या पटपट. नक्की कळालेत ना? हा सांगायला नको ना परत. नको. आपण हेडिंग टाकताना चौरस वर्तुळ म्हणालोय आणि त्रिकोणातले आपण बघतोय, हे की नाही? हो की नाही सांगा? हो. धड्याचं नाव फक्त तसं आहे रे, चौरस व वर्तुळातील, आणि आपण त्रिकोणातले आपण बघतोय. असू दे, त्याला आपल्याला काही सरावच तर करायचा ना, त्याच्यामुळे कुठलेही पण क्वेश्चन मिळाले की ह्याच्याशी संबंधित सगळे सॉल्व्ह करायचे. बघा बरं, सारखे सारखे वर्ग पाठ असायला पाहिजेत का नाही? किती गणित झाली ना आपली वर्गाशी संबंधितच अशी, त्याच्यामुळे वर्ग पाठ असणं किती गरजेचं आहे. बघा, मी पहिल्यापासून सारखी सांगत असता, वर्ग पाठ करा, वर्ग पाठ करा. वर्ग पाठ असले की आता पटकन सुटते. ज्यांचे वर्ग पाठ नाही त्यांना किती वेळ लागणार बघा बरं. झालंय सगळ्यांचं? यस मॅम. झालंय का बाळानं सगळ्यांचं? झालंय. चला घ्या नेक्स्ट 11वा प्रश्न. चला बसा, खाली बसा बाळानो. थांबा नाही, चला घ्या 11वा एक्झाम्पल. बघा काय लॉजिक वापरले. हा, काय करायला पाहिजे सांगा? थांबा विचार. कशावरून असं आलेलं? इथं 72 का बरं आलं? पाडेपाठ करा म्हटल्यावर करायचं नाही, है का नाही? 8 अधिक 1 बरोबर. तिच्यात तसं नाही घ्यायचं. नाही. हा बोला. 18 ते 144 144 भागिले 2 72. 18 ते 144 भागिले 2 करायचं, उत्तर किती आलं? 72. बोला. 12 पंचे 60 बाबा भागिले हिला 2. सांगू दे 12 तुमचं. पंचे 60 भागिले 2 बरोबर 30. हा, 12 पंचे 60. 60 भागिले 2 बरोबर किती आलं? 30. 30. हा, सांगा पुढचं किती होणार? 9 हा, 8 ते 72. 72 भागिले 2 36. 72 भागिले 2 किती येणार? 36. 36. म्हणजे ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर आहे? तिसरा. हा, आले का लक्षात आता? हो. कळाले का नक्की आहे? हो. हा, आता ह्याचं पण तुम्हीच लावायचं लॉजिक. चला, काय केलं असेल मग परत जरा डोकं. दुसरं समजलं म्हणजे ते दुसरं कोणाचं समजलं? हा. पहिलं. काय नाही समजलं? हे सांगू का मग कसं? दुसरं? हा. 11 55 पण तिच्याच तुला लक्षात नाही. परिस्थितीचं ओरिजिनल नव्हतंच नाही. नाही होत, मग दुसरं बघायचं. ते होत नाही तर वास्तविक पण नाही. मग कुठलं होते सांगा. थांब, तुम्हाला नाही जमलं की मग मी सांगणार. तुम्ही अगोदर डोकं तरी वापरा. अजून जरा बोल बाळा, तुला काय कळालंय? हा, इतर कुणाला काय? थांबा टिकीट बघतो. 22 84. हा, पण ह्या नावाचं काय करायचं? 22 84 बरोबर आहे, पण 9चं काय करणार? थांबा टीचर सुधायला लागली जरा. सांगा पटकन पटकन सांगा. वापरा हा डोकं. टीचर समजलं. हा बोला, काय केलंय सांगा. थांबा टीचर प्लीज थांबा. थांबते मी कुठेही जात नाही, पण तुम्हाला कळायला पाहिजे ना. टीचर मी 72 कुठनं तर काढले. थांबा जरा टीचर. ऐका, सांगू का? टीचर 72 अधिक मी 12 केले. नाही काय केलं? का केलं? आणि ते जे केलं ते सगळं इकडे लागायला पाहिजे ना. टीचर एका थांबा घरात आता चालू. बघतो. ऐका, 12 अधिक 7 करा. 12 अधिक 7 अधिक 9 करा. किती आलं सांगा ह्याचं? 12 आणि 7 किती झाले? 19. 19 आणि 9 किती होणार? 19 अधिक 9 28. 28. बरोबर 28 म्हणजे 84 असं सगळे. 28 गुणिले 3 किती असते? 8 त्रिक 24. 3 दोन्ही 6 7 8 84 आलं का? हा, टीचर सांगा मग आता पुढच्याचं सांगू? हा, सांगा टीचर पुढचं. पुढच्याचं 3 अधिक 5 अधिक 11. 3 अधिक 5 अधिक 11. बोला किती झाले? 11 आणि 5 16. 19. हा, 19 गुणिले 3 बरोबर 57. टीचर आता सांगू पुढच्याचं? हा, सांगा. 4 अधिक 8 अधिक 2 हा, किती झाले? 14. हा, आणि 14 गुणिले किती करणार? 3 हा, किती येणार मग? 42. चौथा पर्याय. पर्याय क्रमांक चौथा. हा. आलं का लक्षात? हो. हा, वेळ घ्यायचा पण तुम्हाला सोडवायचंय. तुमचं तुमच्या लक्षात आलं पाहिजे कसं सोडवायचंय ते. चला घ्या आता नोट डाऊन करून व्यवस्थित.
घ्या पटपट. पेन पडलाय. दिसतंय का बोर्डवरचं सगळं व्यवस्थित? हो दिसतंय का? हो. सोडवा. लॉजिक प्रॉपरली नोट डाऊन करायचं काय कळायला पाहिजे बघा, नाहीतर मग कसं तरी उतरून घेणार, त्याचा काही अर्थ नाही होणार. मग काय कळायला तर पाहिजे ना काय केलं ते. बोर्डवर खाली लिहिलेली शाई वेगळी वाटते का? सेमच वाटतं. ओळखतंय ना? वरती ब्लॅक दिसायला लागले बहुतेक आणि खाली जरा फेंट वाटते. ओळखतंय ना खरं तुम्हाला? झालंय कम्प्लीट. आपल्याला खूप फास्ट एक्झाम्पल सॉल्व करायला आली पाहिजेत का? मी दिलं म्हटलं का लगेच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की ह्याला काय लॉजिक वापरलं असेल. बरोबर आहे का? 1 मिनिटाच्या आत सेकंदात काय सुटलं पाहिजे, आपलं लिहून 1 मिनिटात कंप्लीट झालं पाहिजे. एवढं पटपट पटपट सोडवायचे. झालंय? कळालंय का? महत्वाचं सांगा काय करायचं होतं ते. अजून पण वेळ गेलेला नाही. अजून पण पाडेपाठ करा. 18-144 पाठ होतं म्हणून जमलं. 12-5 60 होतं म्हणून जमलं. 10 पर्यंत तुमचे पाडेपाठ आहेत, पण तिथनं पुढे सुद्धा असणं गरजेचं आहे. काय सांगत्या? असं रॅन्डमली आलं तर 19-8, 19-7 आलं, 29-4 आलं, 29-7 आलं, तर ते पाठ असायला पाहिजेत ना. हे पटकन लक्षात आलं. 18-144 सारखं सारखं समसंख्यांचं असल्यामुळं पटकन आलं. पण हे जर 17-8 विचारलं तर बरोबर आहे का? हा, मग असं गोंधळ व्हायला नको. किती येतं 17-8? हा, 144 नाही, चुकलं. म्हणजे याचा अर्थ तुमचे पाडे प्रॉपरली पाठ नाहीत. कधी करायचे? पाडे पाठ करा, त्याशिवाय असले प्रश्न पटपट जमणार नाहीत. बोला. 136 हा, पण ते सगळं म्हणत आल्यावर 17-2-34, 17-3-51 असं नको. डायरेक्ट कळायला पाहिजे की किती येणार ते. तुम्ही 17चा पूर्ण पाडा म्हणणार आणि मग मला सांगणार, ठीक आहे नाही? चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. यस. झालंय ना सगळं? बोर्डवरचं झालं का? झालं. चला घ्या ते. बोला. 13वं कसं सोडवायला लागेल? काय लॉजिक वापरता येईल बघा बरं. हा सांगा, काय लॉजिक वापरायला पाहिजे? 4, 14. टीचर एवढंच मला समजलं. 4, 9 आणि 16. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. हो ना, पण मग इथं 14 आणि 18 कुठं कोणाचाच वर्ग नाही ना. मग कसं करणार सांगा? 14 आणि 18 कोणाचाच वर्ग नाही. बरं सांगा, तुम्हाला काय कळालंय सांगा. असं असेल का टीचर? 49 7चा वर्ग 7-28 भागिले 2 असं लागू शकते. मग 4चं काय करायचं? मग सगळीकडंच लागलं पाहिजे ना. 6चा वर्ग 36, मग 36 तर 6 गुणिले 2 व्हायला पाहिजे ना. नाही, मग 9 साईडने सत्ता 54 भागिले 2. मग 54 भागिले 2 तर 27. मग ते तरी कुठं लागतं लॉजिक? 27 टीचर पण घ्यायचंच नाहीये. हा, मग कसं करणार? 9 चला जरा असं विचार करा ना काय असू शकतो ते. बाळा विचार करायचा, बसून राहायचं नाही सगळ्यांनी. चला विचार करा. भागिले 2 18 19 बोला खूप काय करायला पाहिजे जरासा विचार करा. ऐका, 4 हा कितीचा वर्ग आहे? 2चा. 7 हा कितीचा वर्ग आहे? 14 49 हा कितीचा वर्ग आहे? 7चा.
तोंडात पेन घालायचं नाही. गुणिले 7 करा. किती आलं उत्तर? 14. 14. आता सांगा कसं आलं पुढचं ते. 9 गुणाचा वर्ग 3. 3 गुणिले 6. 6चा वर्ग 24. 18. 16 4चा वर्ग 4 गुणिले 5 20. ऑप्शन क्रमांक कितवा येणार? 14. कळालं का? पण हे लॉजिक कुणाला कळायला पाहिजे होतं अगोदर? कुणाला कळायला पाहिजे होतं लॉजिक? हा, मग आता तर लक्षात आलं का कसं असू शकते ते? पुढचं सांगा. 10 15 तर 10 शून्य 10 5 15 काय करायचं? 5 जरा 15 विचार करा, विचार करा. 7 लाख प्रश्न आहे. म्हणूनच सांगतो ना, मग तेच तर मॅजिक आहे. मी सांगितलं की मग तुम्ही काय करणार ना? म्हणजे 10 डबल डबल आले. नाही आलं की मग सांगणार की होय माहिती आहे ना 10 डबल आले. तुम्हाला कोणालाच नाही जमलं तर मग मी सांगणार. तुम्ही विचार करा ना, लगेच तुम्ही म्हणताय तुम्ही सांगा. टीचर 15 कशावरून? टीचर किती 10 लावून म्हणून 15 होय. म्हणजे कधी तर गोळ्या मारल्यावर लागते, तशी आता नंदारी गोळी लागलेली आहे. बरोबर का? चुकून उत्तर बरोबर आलंय, योगायोगाने उत्तर बरोबर आलंय, पण लॉजिक काय नाही. ऐका काय केलंय बघा. चुकून उत्तर बरोबर आलेलं आहे. 18 आणि 7 किती झाले? 18 आणि 7 किती येणार? 25. हे झालं का समोरासमोरचं? 10 आणि 15 किती येणार? टीचर मला 15 आणि 5 10. 25. 25. बघा बरं, हे समोरासमोरचं, हे समोरासमोरचं. हे 25 अधिक 0 किती येणार? 0. 25 अधिक 0 0. 25. हा, किती येणार? 25. हा, बोला मग आता. 10 अधिक किती येणार म्हणजे उत्तर 25 येणार? सांगा. 10 अधिक 15. हा, म्हणून ऑप्शन क्रमांक कितवा आला? हा, कसं आहे, गोळ्या मारलेल्या कधीतरी लागतात, पण नेहमी असं होईल का? नाही. सगळे पेपरला गोळ्या मारल्या तर टीचर 4-5 बरोबर येतील तुझ्या. नाही, असं नाही करायचं. मग वर्षभर कशाला शिकायचं सांगा? तुम्ही गोळ्या मारून येणार आणि आम्ही इथं शिकवणार आणि तुम्ही गोळ्या मारून येणार, मग काय उपयोग आहे का सांगा त्याचा? आणि जर आता योगायोगाने असं एखाद दुसरं बरोबर आलं, सगळेच बरोबर येतील असं होत नसतंय ना. पण बाळांनो, ती कन्सेप्टच चुकीची आहे. असं नाही करायचं. कष्ट केलं तर आपल्याला देव येणार. तुम्ही नुसतं गोळ्या मारून येणार, मग आता तुम्ही करणार आणि पुढच्या वर्गात गेल्यावर परत कसं करणार सांगा बरं? हा, म्हणून नाही असं करायचं. गोळ्या नाहीत मारायच्या, व्यवस्थित लॉजिक समजावून घ्यायचं. आलंय का लक्षात आता? म्हटली ते 2 अंक सेम आहेत म्हणून मी 15. असं झालं होतं. बरं, असू द्या. आता आलंय का लक्षात? हा, सोडवा. चला घ्या पटपट उत्तर. घ्या बाळांनो, वेळ वाया घालू नका. चला. वेळ वाया घालू नका, आवरा पटकन. 25 अधिक 0 25च येणार ना. 25 गुणिले 0 असल्यावर बाळानं उत्तर 0 येतं. काय केलंय त्या लॉजिकच्या स्टेप्स लिहून घ्यायच्या. गणित हे बाळानं सोड. गणित असू दे नाही बुद्धिमत्तेचे असे प्रश्न असू दे, हे गणितासारखंच वाटतंय की नाही सांगा? पण बुद्धी चालवायला लागत्या. बुद्धिमत्ता दिले. हा, झालंय का? चला नेक्स्ट प्रश्न बघूया. झालंय का? चला नेक्स्ट बघा. 15वा प्रश्न. काय लॉजिक वापरलंय बघा बरं. काय करायला पाहिजे होतं? ह्यांचं काय केलेलं आहे? त्रिकोणाच्या आत तिन्ही टोकावरती दिलेले आहेत. 4 3 7 दिले, मध्ये 7 का आले ह्याचा विचार करा.
का बरं मध्ये 7 आला असेल? सोडवा पटपट, वेळ घालवू नका. जेवढं फास्ट तुमचं डोकं चाललं पाहिजे बाळांनो, माझं चालवून काय उपयोग आहे सांगा. हं? कोणाला मार्क्स पडणार आहे, तुम्हाला का मला? मग सोडवा पटकन. हिंट देते, बेरीज पण करायची आणि भागाकार आहे. बेरीज आणि भागाकार आहे. हा. काय सांगितलं टीचर हिंट तुम्ही? बेरीज आणि भागाकार करावा लागणार आहे. टीचर समजलं. हा थांबा, तू बोलायच नाही, बोलतो. हा 7 अधिक हा बरोबर आहे. 7 अधिक 4 अधिक 3 हा, बरोबर 14. 14. हा 14 भागिले 2 2 बरोबर किती आलं? 7. बरोबर हा. 7. सांगा आता पुढचं सेम म्हणून सांगा. मध्ये 7 दिलं. हा 4 अधिक 4 8 8 4 9 10 11 12 हा 12 भागिले 2 6 हा 5 अधिक 6 अधिक 9 हा 5 अधिक 6 अधिक 9 बरोबर किती येणार? 20. हा 20 आणि 20 भागिले किती करावं लागेल? 2 बरोबर 10. बरोबर 10. ऑप्शन क्रमांक कितवा येणार? पहिला. कळाले का आता? हा लक्षात आलं का कसं सोडवायचं होतं? आता दुसरा मी हिंट पण देणार नाही, तुमचं तुम्ही सांगा कसं केलं असेल ते. अजिबात मी हिंट नाही देणार, तुमचं डोकं वापरायचं. सांगा काय करूयात म्हणजे ते उत्तर येऊ शकतं. थांबतेच आहे मी, कुठेही जात नाही. तुमचं उत्तर मिळाल्याशिवाय मी कुठं जागा सुद्धा सोडत नाही. मग झालं. टीचर असे येऊ शकते 4 त्रिकोण 12 आणि त्या दोघांची बेरीज 16. गुड 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 गुड. टीचरने कसं काढलं सांगू का? टीचर हो का टीचरने असं काढलं हो का? 3 दुने 7 6 दुने 12 12 आणि 4 16 असं पुढचं नाही पण पुढचं लागलं पाहिजे ना इथे सगळ्याला. बघा. बसा बसा, तुम्ही सगळे खाली बसा. चला. हा 4 त्रिकोण 12 13 14 15 16 हे मध्ये काय 16 आलं. 4 गुणिले 3 3 बरोबर बरोबर 12 12 आणि 2 गुणिले 2 बरोबर बरोबर 4 4. म्हणजे किती आलं? 16. 16. चला पुढचं सांगा कसं 3 लिहिणार? 1 3 हा 4 4 6 बरोबर 8 8 8 आणि 3 11. हा बोला पुढचा. 7 गुणिले 2 बरोबर 14 4 अधिक 4 14 गुणिले 5 4 समोरच्यांचा गुणाकार करायचा, 20, त्यांचा जो 20, गुणाकार आहे 20. त्यांची बेरीज म्हणजे किती 4 झाले? आणि ते 34 34. पर्याय क्रमांक तिसरा. हा कळाले का आता? हा हा बस आले का लक्षात? हा चला घ्या आता नोट डाऊन करून. सोडवा सोडवा पटपट. लॉजिक व्यवस्थित एकाखाली एक नोट डाऊन करून घ्यायचं. तसं पण उतरून घेऊ नका. सिक्वेन्स आला लक्षात की कळतं ते एक्झाम्पल. चौतीस ना वरच्याला ठीक झाल्यासारखं झालंय ना इथं. तुम्हाला कळतंय खरं 34. घ्या 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 पटकन हसून बसू नका. आवरा बाळानो. लक्षात आले का सांगा? महत्वाचं म्हणजे ब्रेन मध्ये बसणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमचं मन स्टेबल ठेवायचं. चंचल मन असल्यावर कसं सुटायचं सांगा बरं एक्झाम्पल तुम्हाला. हा स्थिर बुद्धीनं सोडवायचे. आवरा पटकन बाळानो. झालं टीचर. टीचर मारत नाही.
हा लिहायला कुठेही बसा खरं लिहा. टीचर झालो. नक्की समजलंय का? खरं सांगा. समजलंय. समजलंय, काय प्रॉब्लेम नाही आता? नाही. खरं? खरं. बर, तुम्हाला आता सोडवायला दिली तर जमतील का? हो. जमणार का नाही? हो. बर, उद्या येताना किती एक्झाम्पल सोडवून आणणार? 20. खरं का? नुसतं म्हणायचं नाही, 10. सोडवून आणायचं. किती आणणार सोडवून? 10. नक्की? बरं. चला अजून 1-2 बघू आणि मग थांबूयात. चला नेक्स्ट घ्या. 17वंच आहे ना आता? हो. चला घ्या. चला नेक्स्ट 17वं गणित दिसतंय का बोर्डवरती? हो. दिसतंय? हो. लॉजिक कळालंय? काय वापरलंय ते? हो. हा बोला, काय वापरलं असणार आहे? सोडवणार? हो. नक्की? हो. सोडवा. हा, सांगायचं कसं आलंय ते बाकीच्यांना पण कळायला पाहिजे. 8 गुणुले 4 हा. बरोबर 32. हा 32 भागिले 2 बरोबर 16. हा सांगायचं कोण? इथं हा 16 आलं. बर 8 चौक 32. हा. खालच्यांचा गुणाकार आणि त्याच्या निंपट 16. छान. 9 चौक 36. तिकडे पुढे करा ना, त्याच्या खाली करायचं. 9 गुणुले 4 बरोबर 36. मोठा अक्षर काढा. हा 36 भागिले 2 बरोबर 18. हा छान. तिसरं? म्हणजे 9 चौक 36 होतं. हा. 36 ची निंपट 18. बर 4 गुणुले 5 बरोबर 20. हा भागिले 2 हा इकडे खाली बरोबर खाली दहा. खाली लिहा, खाली लिहा. हा 20 भागिले 2 बरोबर 10. म्हणजे 4 पंचे 20. हा 20 आणि भागिले 2 10. म्हणजे पर्याय क्रमांक 3. कळाले बाकीच्यांना? हो. नक्की कळाले? चला घ्या नोट डाऊन करून. मी सांगायची काही गरज नाही ना? काय केलंय? 8 चौक 32 बरोबर का? आणि 32 भागिले 2 म्हणजे उत्तर किती आलं? 16. 16. हा परत 9 चौक 36 आहे की नाही? 9 चौक किती येणार? 36. 36 भागिले 2 केल्यावर किती आलं? 12. 36 भागिले 2 केल्यावर 12 येतं. 18. हा आणि पुढचं 4 पंचे 20. हा 20 भागिले 2 केल्यावर किती आलं? 20 भागिले 2 केल्यावर 10. हा म्हणजे ऑप्शन क्रमांक कितवा आहे? हा. लिहिलंय ना बाळा? लिहिलं होतं की खाली? हा बरं ठीक आहे. आलंय का लक्षात? कळालंय का? चालतंय. चला घ्या पटपट नोट डाऊन करून घ्या. पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल 18 बघूया. कळालंय का? चला घेऊया 18वं. 19वा मी 20वा हा 20वा. घ्या नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं? 18 आहे का? हा 18वेला काय लॉजिक वापरलं असेल सांगा? मी सांगू? 4चा वर्ग 16. नको गप. हा सांग बाळा आता. हा आठवतो. पुढचा आठव. काय करायला पाहिजे? हा थांबते आवरा. हा बोल बरोबर आहे. हा कर पटपट. टीचर समजलं. सोडवणार? हा चला सोडवा. 4चा वर्ग हा. बरोबर 16 हा बर आणि 9चा वर्ग बरोबर हा. 81. छान. हा यांची बेरीज करायची. हा करा. 16 अधिक 81 बरोबर 6 आणि 1 7 हा आणि हे 9 बर. 97. हा 5चा वर्ग बरोबर 25. हा 3चा वर्ग बरोबर हा 9. बर 9 हा 10 11 12 13 14 4 हाताला 1 हा 34. हा बर म्हणून हा 8चा वर्ग हा बरोबर हा 64 बर अधिक हा सोडव. शिस्तीत सोडव. वर्ग हा बरोबर हा 9 बर बरोबर 13 3 हाताला 1 हा 7 63. 63 आहे बाळा ते.
आलं का लक्षात? हा. ऑप्शन क्रमांक कितवा येणार मग? तिसरा. कितवाला? तिसरा. सांग कसं कसं केलंस ते. हा, काय काय केलं? 4चा वर्ग 16. हा, तिकडं बघून, मुलांना बघून सांगायचं, बोर्डला बघून सांगायचं. 4चा वर्ग 16 हा अधिक 9चा वर्ग 81 बर. बरोबर 97. हा आणि 5चा वर्ग 25 बर. अधिक 3चा वर्ग 9 हा, बरोबर त्यांची बेरीज आली 34. 34. हा, पुढे 8चा वर्ग 64 हा अधिक 3चा वर्ग 9 हा. बरोबर हा 73. 73. कळाले का? हो. बाकी जणांना लक्षात आलंय कसं करायचंय? काय हो. केलं होतं त्याने? वर्गांची बेरीज, बरोबर का? दोन्ही कडेच्या ज्या संख्येत का नाही त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजेच काही त्या मधली संख्या. हा, मधली संख्या. मग 4चा वर्ग 64 अधिक 9चा वर्ग 81, त्यांची बेरीज आली 97. 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9. हा, म्हणून त्यांची बेरीज किती आली? 25 आणि 9 34. हा, 8चा वर्ग 64 हा, आणि अधिक 3चा वर्ग 9. मग 64 आणि 9 किती झाले? 73. व्हेरी गुड. चला, ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर आहे? तिसरा. बाळा, ते पहिल्याला टिक केल्यासारखं दिसतंय. हा, तिसऱ्याला करा बरोबर. हा, छान. चला बसा. नेक्स्ट एक्झाम्पल कोण सोडवणार आता? मी. चला, 19वा एक्झाम्पल सोडवायचं आता. चला, नेक्स्ट एक्झाम्पल 19वा आहे का? हा. हा, 19वा एक्झाम्पल बघा, लॉजिक काय लावले, जमते का? टीचर मला समजलंय. समजले? सगळ्यांना लक्षात आले? चला, कुणाला समजले? सोडवणार? हो. चला या. सगळ्यांना समजेल असं सांगायचं. 7 अधिक 3. हा, इकडं हो ना बाळा, इकडे जागा सगळी रिकामीच आहे ना. हा. 7 अधिक 3 बरोबर 10. हा 7 अधिक 3 10. हा, 10चा वर्ग बरोबर 100. छान. बर, कळालं का हे? हा आता 9 अधिक 2 बरोबर 11. हा, 11चा वर्ग 121. व्हेरी गुड. हा, मोठं अक्षर काढायचं. ओळखते का ते? हा, ठीक आहे, दिसतंय दिसतंय, असू द्या. हा, पुढचं सांगा. आता 4 आणि 144. 144 हा 12चा वर्ग आहे. 4 मध्ये किती मिळवल्यानंतर 12 येईल answer? म्हणजे 12 वजा 4. नाही बाळा, 4चा वर्ग 16 ना, बरोबर का? हा हा. हा, बरोबर. टीचर ठीक आहे, बरोबर ठीक आहे. आहे, कर. हा, स्वरा बरोबर आहे. बरोबर आहे. हा, करा करा, कर बरोबर आहे. स्वरा. 4चा हे बरोबर आहे. 12 वजा हा 4 4 हम्म. 9 हा, 12 वजा 4 9 येणार. 8 8. 8 हा 8 येणार ह्याच्यात. हा, आणि तिच्यात जर 8 नीट घातलं. नीट लिहि. 8 नीट लिहि. ती ओळखतच नाही काय लिहिलंयस ते. हा आता इथं 8 हा. अधिक 4 केलं तर 12 येते. बरोबर. 12चा वर्ग बरोबर 144. हा, सांगा आता काय काय केलं सांगा. 7 आणि अधिक 3 हा, 7 इकडे- अधिक हा. 10. 10चा वर्ग बरोबर 100. हा 9 अधिक 2 11. हा 11चा वर्ग बरोबर 121. बर. हा 12 वजा 4 हा 8. हा मग 8 अधिक 4 12. 12चा वर्ग 144. बर. पर्याय क्रमांक हा, कितवा बरोबर आहे? तिसरा. कळाले का सगळ्यांना? कळालंय. हा, 8ला गोल. हा, छान. लक्षात आले का? हो हो हा, नक्की कळाले? हो बाकीच्यांना समजलंय का? होय लिहून घेणार आता. हो. चला घ्या, या बसा. एकोणीसावं बाळानो हे. समजलंय ना नक्की? हो.
झालंय. हा. चला घ्या लास्ट एक्झाम्पल आता. लिहिलंय ना व्यवस्थित? हो. काय शंका आहे? नाही. चला 20वा प्रश्न बघा बरं. 20वा प्रश्न बघा. काय वाटतंय काय लॉजिक की लागलं असेल? आपण गणितामध्ये ना बऱ्याच वेळा अशा संख्या बघितलेल्या आहेत. टीचर मूळ संख्या. हा छान. मूळ संख्या पर्याय नंबर सांगणार. हा कशा कशा सांगायचं ते तर. हा 11 पासून पाच. सुरुवात आहे बाळा. 5 राहिली की 5 हा लिह तिथं. पहिल्यांदा किती आहे? 5. 5 हा 7 हा 11 हा 13 हा 13 हा 17 बर 19 येते तिथं. हा प्रश्नचिन्हाच्या जागी 19. बर हा मग 73 71 हा 71 बर 73 हा 97 आणि 97. बर म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 19. 19. आता मला पर्याय सांग. नंबर 3. हा बर 33 कसली संख्या आहे? 33 हा संयुक्त. संयुक्त. बर 33 ला कितीनं भाग जाऊ शकतोय सांग. तुला माहित असले कुणी कुणी भाग जाईल 33 ला? 3 न हा 1 बरोबर. न हा 3 न 1 न 3 न हा 33 न आणि 11 न जाणार नाही का बाळा? 11 हा, त्रिक 11 न. 33 पण येणार ना. हा मग ती संयुक्त संख्या बरोबर आहे का? जर 1 आणि स्वतःनेच भाग गेला तर मूळ संख्या. हा 74 74 हा 74 ला 1 न जातोय. हा 1 न जाणारच. अजून 74 एकक स्थानी 4 संख्या 4 अंक आहे म्हटल्यानंतर बाळा त्याला 2 ने पण जाणार. आपल्याला फक्त कोणत्या हा, संख्या पाहिजे 2 होत्या? ने. मूळ संख्या. एकापेक्षा जास्त संख्येने भाग गेला, एक आणि स्वतः सोडून इतर जास्त संख्येने भाग गेला ना तर ती संयुक्त संख्या म्हणायची बरोबर का? मग 74 ला 1 न जाणार, 2 ने जाणार, 74 न जातोय. परत 74च्या निम्म केलं तर 37 न पण जातो ना बरोबर का? हा आणि 19 फक्त अशी संख्या आहे की मूळ संख्या संख्या फक्त त्याला 1 नच भाग जातोय. आणि आणि स्वतःनेच 21 सांगायचं. 1 आणि स्वतःनेच आणि म्हणायचं. स्वतः. हा इकडे सारखे. हा आणि 38चं 38 हा कुणी कुणी त्याला भाग जाऊ शकतोय सांग? 2 ने 1 ने हा आणि अजून 20 होता. आणि 19 कोण सांगायचं? 19 दोन्ही 38. हा मग पाडेपाठ असले तर असं उपयोगात आणायला पाहिजेत का नाही सांगा? म्हणजे ऑप्शन तुम्हाला जर 19 आला ना तरी दुसऱ्या 3 संख्या कशाशी संबंधित आहेत हे सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? मग ऑप्शन क्रमांक कितवा येणार? तिसरा. हा मग आता तिथं लिहून ठेवायचं. त्याचं कारण काय तर दिलेल्या सर्व संख्या कसल्या आहेत? मूळ. हा लिहा तिथं मग दिले. हा लिहा तुमच्या भाषेमध्ये. तुम्हाला काय समजलंय ते लॉजिक लिहायचं रे बाळानो. मी म्हणते का नाही बऱ्याच वेळा स्पष्टीकरणासहित लिहायचं, स्पष्टीकरणासहित लिहायचं असं सांगतेत का नाही? हा तर हेच ते लिहायचं. तुम्हाला जे कळालेलं असतंय ते तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं म्हणजे जेणेकरून बाकीचे प्रश्न सुद्धा त्याच्याशी संबंधित असलेले सुटतील. चला घ्या नोट डाऊन करून सगळ्यांनी. ह्या बाकीच्याने पण काय लिहिलंय ते बोर्डवरती. चला कळालंय ना? हो. सांगायला नको आहे ना? हो. नको. लक्षात आलेत? हो. हो. कळालंय नक्की? हो. चला थांबूया का मग? हो. चला बसा. बसा खाली. बस बाळा बस. लिहून घे आता पटकन. बोल की बाळा. चला आज थांबूया इथं. हा. चालेल. उद्या येताना किती एक्झाम्पल सोडवून आणणार याच्यावरची? 10. नक्की आहे? हो. हा सोडवून तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करायचं. झालेल्या एक्झाम्पलचा परत अजून एकदा सराव करा म्हणजे परफेक्ट होऊन जातील. आणि बाकीचे सुद्धा आता तुम्ही तुमच्या ह्यानं सॉल्व करून आणायची कोणती पण एक्झाम्पल. शक्यतो पेपरमधली प्रश्नपत्रिकेतली सगळे एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. हे बुक कोणाचं आहे? चला हे ठेवा. चला पटकन. झालंय ना सगळ्यांचं? हो.
ओळखताय ना सगळ्यांना हे दिलेल्या सर्व संख्या मूळ आहेत. दिलेल्या सर्व संख्या मूळ आहेत. ज्या की वर लिहिलेल्या आहेत तुमच्या 2 5 7 11 13 वगैरे. ठीक आहे. आहे. समजलं. चला जावा जावा सगळे आता पळा. मम्मा, काय सकाळ कुठे जाते? हा आले 1 मिनिट.